अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबत एक मोठा निर्णय बघायला मिळालेला आहे। भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवलाय। ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केलेला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावला। ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटला। त्यामुळे 90 दिवसांसाठी कर कमी करत आता 10% इतका करण्यात आला। मात्र चीनवर लावलेला कर वाढवून तो 125% करण्यात आलेला आहे। ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला बघूयात ग्राफिक्समध्ये। 75 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवलाय। याशिवाय भारतासह इतर देशांवर 90 दिवसांसाठी केवळ 10% टॅरिफ आहे। चीनने डोळे वटारताच टॅरिफ 104 वरून तब्बल 125% वाढवलाय। ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं, मात्र चीन सोबत ते ट्रेड वॉरच्या तयारीत दिसतंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पडसाद अमेरिकन शेअर बाजारात उमटले। वॉल स्ट्रीटच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला। डाव जोन्समध्ये 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी दिसली, तर नॅस्डॅक 10% वाढलाय। भारतीय शेअर बाजारात देखील तेजीत येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। नेमकं काय घडतं हे अगदी काही वेळातच कळणार आहे।